नमस्कार. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी 4 वाजता निकालाचं वाचन करणार आहेत. हा निकाल यायला अवघे काही तास उरले आहेत. अशातच ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. पात्रतेबाबत काय निर्णय होणार असा प्रश्न सर्वांना आहे. मात्र आज निर्णय होणार का असा सवाल असीम सरोदे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला. असीम सरोदे यांनी पोस्टमधून म्हटलंय की अपात्रतेबाबत काय निर्णय होणार असा प्रश्न सर्वांना आहे. मात्र आज निर्णय होणार का असा प्रश्न मला पडतोय. कारण अजूनही प्रकरणातील वकील म्हणून मला किंवा इतर वकिलांना महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सचिव यांच्याकडून ईमेल आलेला नाही की राहुल नार्वेकर किती वाजता निर्णय जाहीर करणार. कदाचित अगदी वेळेआधी कळतील की किती वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात जमायचं आहे. पण जर 400 ते 500 पानांचा निर्णय तयार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निर्णय देणं आवश्यक आहेच, तर किती वाजता निर्णय जाहीर करणार हे कळवायला इतका उशीर का असा सवाल असीम सरोदे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान आज शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचा निकाल येणार आहे. या निकालाआधी हालचाली देखील वाढल्या आहेत. आज सकाळीच मंत्रिमंडळाची बैठक देखील बोलवण्यात आली आहे. या बैठकीत काय होतं याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तर काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी जाऊन भेट घेतली. आज येणाऱ्या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून आहे. त्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.